हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज संध्याकाळचा मेनू जरासा खासच आहे, म्हणून तो तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, म्हणून मी व्हिडिओ घेते. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्तपैकी पुरी, छोलेची भाजी, श्रीखंड आणि वरण भात असा मेनू ठरलेला होता. कारण की बरेच दिवस झालं बनवायचं चालू होतं. विचार करत होते आज बनवू, उद्या बनवू, आज बनवू, पण त्याला काही मुहूर्त लागतच नव्हता. म्हणून आज शेवटी ठरवलं की आज बनवायचंच. म्हणून आता वरणाच्या तयारीला लागली आहे. सगळ्यात आधी मुगाची डाळ एका टोपामध्ये काढून घेतली. ती स्वच्छ धुवून घेतली. आता त्यामध्ये पाणी टाकून घेते आहे, टोमॅटो आणि मीठ आणि हळद. कुकरच्या डब्यांमध्ये काही मी वरण लावत नाही, असंच टोपामध्ये लावते. कारण की थोडंसंच लावायचं असतं, त्यामुळं असंच लावते. आणि असं पण सारखं त्यामध्ये वापर केल्याने कुकरचे डबे काळे का पडतात आणि त्यातनं गळती का चालू होते. कोणाला काय माहिती असेल तर सांगा. कारण की वरण असो किंवा भात असो कुकरच्या डब्यामध्ये लावला की काही दिवस नीट राहतात आणि काही दिवसानंतर मग त्यातनं गळायला लागतं. वरण लावलं की वरणाचा डबा गळतो, भात लावलं की भाताचा डबा गळतो, त्यातनं पाणी पडतं, बिळं पडतात आपोआप. कशामुळे होतं तुम्हाला कोणाला माहिती आहे का? मला नक्की सांगा. कारण की माझ्यासोबत तर असं खूप वेळा झाले. नवीन कुकर जरी असला तरी तो थोडे दिवस व्यवस्थित राहतो, नीट राहतो आणि थोडे दिवसानंतर त्याचे डबे आपोआप गळायला लागतात. आपोआप त्यातनं पाणी बाहेर यायला लागतं. आता वरणाची सगळी तयारी करून झालेली आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. आता हळद मीठ टाकून घेते आहे आणि कुकरला फक्त वरण लावून घेते आधी. कारण की आधी वरण लावून घेतलं आणि मुलींना जर भूक लागली तर पटकन त्यांना वरण भात देता येतो बाकीच्या गोष्टी होईपर्यंत. म्हणून आधी वरणच लावून घेते दररोजचा स्वयंपाक असला तरीही. आता मोठ्या कुकरमध्ये वरणाचा टोप ठेवून डाळ वाफवून घेते मी. असं पण मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, काय नाही, पटकन शिजली जाते. म्हणून मोठ्या कुकरमध्ये फक्त असं मुगाची डाळ वाफवून घेते आहे. ह्याच कुकरचे दोन्ही डबे माझ्या गळायला लागलेत. त्यातून पाणीच बाहेर येतं. बिळं पडलेत आपोआपच कुकरच्या डब्यांना. कुकरच्या तळाला प्लेट ठेवली छोटी, कारण की फक्त एकच डबा लावायचा आहे म्हणून. फक्त जाळीवरती एक डबा राहत नाही. एकच टोप ठेवायचा आहे, तो पण छोटूसा. खाली प्लेट ठेवली आणि प्लेटवरती आता हे टोप ठेवून द्यायचं आहे आणि आतमध्ये 1-2 लिंबाच्या फोडी ठेवते आहे, ज्यामुळे कुकर काळा होत नाही आणि त्याला जास्त घासावा पण लागत नाही. तुम्ही पण असं कोणताही पदार्थ बनवत असाल कुकरमध्ये किंवा कोणता पदार्थ जर उकडून घेत असेल कोणत्या भांड्यामध्ये, तर त्या भांड्यामध्ये असे लिंबाच्या फोडी टाकायच्या, वापरलेल्या लिंबाच्या फोडी, ज्यामध्ये रस नसला तरीही चालेल.
कारण की त्या वापरलेल्या लिंबाच्या फोडीपासून सुद्धा भांडी एवढी स्वच्छ होतात आणि एवढी पांढरी शुभ्र होतात ना की त्याला जास्त घासायची गरजच पडत नाही, आपोआप स्वच्छ होतात ती. आता इथं मी लसूण सोलून घेते आहे, कारण वरणासाठी पण लसूण लागेल आणि छोलेच्या भाजीसाठी सुद्धा लसूण लागेल, म्हणून दोन्हीसाठी एकत्रच सोलून घेतला आहे. आता इथं मी छोलेच्या भाजीसाठी वाटण करते आहे. सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसं आल्याचा एक तुकडा घेतला आहे आणि भरपूर सारा लसूण घेतला आहे. हा गावरान लसूण आहे, गावरान घरचा लसूण आहे, हा घरच्या शेतातला. आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीरसुद्धा घरचीच आहे, घरच्या शेतातली, गावाकडून येताना आणलेली. आता ह्याचं छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती एक कुकर ठेवला आहे, थोडासा त्यामध्ये तेल टाकले आणि जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडू दिले. छोलेच्या भाजीचा व्हिडिओ थोडा मी फास्टच केला आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मग बघायला पण कंटाळा आला असता, म्हणून मग छोलेची भाजीच थोडीशी फास्टमध्ये घेतली आहे. बाकी काही फास्ट नाही केलं, बाकी सगळं स्लोच ठेवलं आहे. आता कुकरमध्ये सुरुवातीला तेल टाकलं, मग जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडू दिले, मग कढीपत्ता तडतडू दिला आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. आता कांदासुद्धा गुलाबी रंगावरती आला आहे, तर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकू. एकच कांदा आणि टोमॅटो घेतलेत मी काही जास्त घेतलं नाही. एक कांदा आणि एक टोमॅटो बस एवढंच घेतले. आता ह्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची, मिरची पावडर टाकायची, घरगुती लाल मसाला पण टाकला आहे मी. लाल मसाला 1.5 चमचाच्या जवळपास टाकला आहे, कारण की मला तर तिखटच भाजी हवी होती आणि आमच्या घरात सगळ्यांना तिखटच आवडतं, असं कमी तिखट कुणी जास्त खात नाही, म्हणून 1.5 चमचा घरगुती मसाला टाकला आहे. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर सगळं छानपैकी एकदा परतून घेतलं आहे. मीठ टाकल्यानंतर मला अजून थोडासा मसाला कमी वाटतो आहे, म्हणून मी थोडासा मसाला अजून टाकून घेते आहे, कारण की हा मसाला काही जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे थोडा अजून मसाला टाकून घेतला. कोणती पण भाजी झणझणीत असेल तरच तिला खावीशी वाटते. अशा मिळमिळीत भाज्या खाल्ल्या की मग पोटच भरत नाही. अशा झणझणीत भाज्या खाल्ल्या की तिला बघूनच पोट भरतं, मन भरतं. आता कांदा टोमॅटो छानपैकी परतला गेला आहे, त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊ खोबऱ्याचं. खोबऱ्याचं वाटण टाकून झाल्यानंतर पण छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छानपैकी तेल सुटलं आहे आपल्या वाटणाला. आता त्यामध्ये आपल्याला भिजवलेले छोले टाकून घ्यायचे आहेत. संध्याकाळी छोलेची भाजी बनवायची म्हणून मी सकाळी छोले भिजायला घातलेले, कारण की शक्यतो खूप वेळा असं होतं छोले बनवायचे आणि मग छोले भिजवलेले नसतातच, लक्षातच येत नाही छोले भिजवायचं, म्हणून मी आधीच छोले भिजायला घातलेत. छोले पण मसाल्यामध्ये छानपैकी परतले गेलेत. आता त्यामध्ये पाणी टाकून घेते मी, गरजेनुसार थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे. पाणी थोडं थोडंच टाकायचं, कारण जास्त पातळ करायचे नाही, आपल्याला पुरीसोबत खायचेत, त्याची ग्रेव्ही छान झाली पाहिजे, म्हणून थोडं थोडं मिक्सरचं भांडं ज्यामध्ये आपण वाटण केले तेच भांडं धुवून टाकायचं आहे. असं तर आपण कोथिंबीर वाटणामध्ये टाकलेलीच आहे, पण वरतूनही थोडीफार टाकायची आहे, म्हणून कोथिंबीर बारीक चिरून घेते मी. भाजीला उकळी आली की मग आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ.
आता भाजीला उकळी आलेली आहे आपली. आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून 10 मिनिट भाजी शिजवून घेऊ. आणि शिट्ट्या करायच्या असतील तर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भाजी शिजली जाते, कारण छोले ऑलरेडी भिजलेले आहेत. पण इथं मी शिट्ट्या नाही करते, 10 मिनिटच कुकर ठेवते आहे गॅसवरती. 10 मिनिटामध्ये पूर्णपणे शिजलं जाईल. भाजी तर बनवून झाली. आता इथं मी करते वरणाची तयारी, कारण की वरणासाठी पण लसूण लागेल. थोडाफार लसूण सोलून घेते आहे, कारण की आता वरण बनवून घ्यावं लागेल. वेळ होत आला आहे आणि मुलींना आता भूक पण लागलेली असेल. वरण भात झालं की त्या आपल्या खायला तयार होतात. दुपारी मी बनवले होते समोसे. आता भाताचं कुकर खाली ठेवते मी, कारण भाताची वेळ होऊन गेलेली आहे. भात शिजला असेल आता आणि त्याच जागेवरती वरण बनवून घेते. दुपारी मी समोसे बनवले होते रव्याचे, चहासोबत खायला. आणि मला शूट पण करायचा होता, म्हणून मग बनवले होते. त्याच कढईत आता वरण करून घेते आहे. चहासोबत कुरकुरीत छान लागतात. आणि बाहेरचं तेलकट खाण्यापेक्षा, खराब तेलातलं तळलेलं खाण्यापेक्षा, परत आजारी पडण्यापेक्षा हे घरच्या घरी केलेलं कधीही चांगलंच. थोडीशी होती मेहनत, कारण समोसे बनवायला नाही वेळ लागत, पण ते तळायसाठी खूप वेळ लागतो. क्रिस्पी व्हायला बराच वेळ लागतो त्याला. पण ते बाहेरच्या तेलातलं खराबच असतं, त्यामुळं मग मी घरच्या घरीच बनवली आहे. तुम्हाला जर समोशाची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती पण अपलोड केलेली आहे मी. आणि तिथं जर चॅनलचं तुम्हाला नाही सापडली तर मग मी इथे पण देईल, असं पण काही नाही. पण माझ्या सगळ्या रेसिपीज कुकिंग चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. एकदा तुम्ही नक्की विजिट करा, नक्की भेट द्या. आता मी हिरव्या मिरच्या चिरून घेते आहे. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या सगळं काही चिरून घेते आहे. असं खूप जणांकडून ऐकलंय की आषाढ महिन्यामध्ये एखादा तरी पदार्थ बनवावाच तेलकट तळलेला, आखाड तळलाच पाहिजे असं. पण आम्हाला काही आखाड तळता नाही आला, सगळे आजारी होते, पोट दुखत होतं, त्यामुळं मग काय आम्ही बनवलं नाही. तेव्हा नाही बनवलं म्हणून मग आताच बनवते. पूर्ण महिना संपून गेला पण आमच्याच्याने काय आखाड तळण्यात नाही झाला, म्हणून मग आता आखाडा तर नाही पुऱ्या बनवल्या, मग आताच बनवून घेते. आखाड का तळला पाहिजे आणि कशामुळे तळतात, कोणाला काही माहिती असेल तर नक्की सांगा. मला तरी नाही माहिती बाबा. आता कुकर वरणाचा पूर्णपणे थंड झाला आहे, तो मधली डाळ काढून घेते आणि ती स्मॅशरने स्मॅश करून घेते आणि कुकर जागच्या जागी ठेवून देते. किचन छोटंसं असल्यामुळे जराशी गर्दीच होती, पण ठीक आहे, तेवढ्यात पण ॲडजस्ट करते आणि करायलाच पाहिजे. आता वरण स्मॅश करून घेते स्मॅशरनी. शेंबवली डाळ म्हणजे मग ती छान लागते, घट्ट होतं वरण आणि डाळ जाणवतच नाही त्यात, अशी एक संत होतं. आणि मला तर पर्सनली तसंच आवडतं. असं स्मॅशरनी स्मॅश केलं की त्याचं टोमॅटो वगैरे सगळं काही स्मॅश होऊन जातं.
आता डाळ स्मॅश करून झाली आहे. थोडीशी डाळ एक वेगळ्या पेल्यामध्ये काढून घेते, प्लेटीत काढून घेते, कारण की चिकू जास्त वरण कधी कधी खात नाही तिखट असलेलं, त्यामुळे थोडंसं तिच्यासाठी काढून ठेवायची डाळ आणि मग बाकीचं वरण बनवायचं तिखटाचं, कारण की मुलांमुळे मग आपल्याला पण तिखट टाळावं लागतं आणि तिखट वरण असेल तरच चांगलं लागतं खायला, चव येते, म्हणून मग असं थोडंसं वेगळं तिच्यासाठी पण काढून ठेवायला लागतं. तर मस्तपैकी जिरे मोहऱ्याची फोडणी देते. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडलं गेलं की मग कढीपत्ता टाकायचा. हे मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं काही गावाकडनंच आणलेलं आहे, लसूणसुद्धा सगळं काही आपल्या शेतातलंच आहे आणि मग तिकडूनच आम्ही आणत असतो सारखं. आता वरणाला पाणी टाकून घेतलं गरजेनुसार, थिकनेस बघून वरणाचा. आणि इकडं खुशी दिदीची मम्मी पीठ मळते आहे पुरीसाठी, कारण की आता फक्त पीठ मळायचंच राहिलं आहे, बाकीचं तर सगळं झालं आहे. वरण झालं आहे, भात झाला आहे, भाजीसुद्धा झाली आहे. 5 मिनटामध्ये भाजीचा गॅससुद्धा बंद करेल. पीठ मळून झालं की मग पुऱ्या लाटून तळायला तयार. आणि आमच्याकडं गरम गरमच पुरी आवडते, तेलातून बाहेर काढली की ती लगेचच खायची. एकदम आधी करून ठेवलेल्या पुऱ्या नाही आवडत त्यांना, म्हणून मग गरम गरमच पुरी करायची आणि मगच ती खायची. शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता, तो आता एका डब्यामध्ये काढून ठेवते आहे. थोडा जास्त झालेला असला तर असा आधी काढून ठेवायचा, होतो कधी लाईट वगैरे नसेल तर वापरायला. आता वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे. आपण ते वरण एका टोपामध्ये काढून घेऊ
ज्यामध्ये डाळ शिजवली आहे त्याच टोपामध्ये वरण काढून घेते आहे. आणि मग ही कढई घासायला टाकता येईल असं छोट्या छोट्या भांड्यामध्ये लगेचच काढून घ्यायचं वरण. त्यामुळे छोट्या भांड्यात काढल्यामुळे जास्त जागेची पण कमतरता आहे ती भासत नाही. आता छोलेची भाजी आपली झालेली आहे. हवा गेली आहे का एकदा चेक करते आणि कुकर उघडून बघते. किती छान तेल आलेलं आहे वरती, किती छान तरी आली आहे. आणि असं वरती तेल आलेलं बघून किती खाऊ आणि किती नाही असंच होतं. थिकनेस पण छान झाला आहे. अजून थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल. आता आपण गरम गरम कुकर उघडल्यामुळे जरासं पातळ वाटते ग्रेव्ही, पण थोड्या वेळात ती अजून थंड होईल. जसं जसं थंड होईल तसं तसं अजून घट्ट होईल. आता बऱ्यापैकी पुऱ्या लाटून घेतल्यात मी आणि अजून थोडंफार लाटते आहे. तोपर्यंत इकडं कढई ठेवली आहे गॅसवरती. पुरी तळण्यासाठी तेल टाकले. आता पुरी तळण्यासाठी तेल गरम होतंय तोपर्यंत इथं मी बाकीच्या पुऱ्या पण लाटून घेते आहे. एकदम पुऱ्या लाटून घेतल्या की मग पटापट तळता येतात आणि मग माणसांना पण जेवण वाढता येतं. दुसरीकडे इकडे चालला आहे चिकनचा स्वयंपाक. चिकनचं सूप, चिकनचा पुलाव आणि इकडे चाललंय पुरी. आता तेल बऱ्यापैकी गरम होत आलेलं आहे. त्यामुळं इथं मी पेपर घेते पुरी तळण्यासाठी. पेपरवरती तळलेल्या पुऱ्या काढल्या की मग पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत. आणि जर जास्त तेलकट झाली तर ती पेपरवरती येतं, तेल कमी होतं पुरीवरचं. तर एक एक करून पुऱ्या तेलात सोडते आणि पुऱ्या तळून घेते.
एक एक करून मी सगळ्याच पुऱ्या तळून घेते आता, कारण की परत मग सगळ्यांनाच गरम गरम करत बसल्यावर खूप उशीर होतो. आणि अजून दुसरा पण स्वयंपाक बाकी होता चिकनचा. आमचा स्वयंपाक चालू होता तेव्हा मुली गेल्या होत्या अशा खाली गार्डनमध्ये खेळायला. माती खेळण्यासाठीच जातात खाली, कारण की वरती अशी माती खेळायला भेटत नाही. आणि मग असं गावाला गेल्यावरतीच माती खेळायला भेटते. तुम्ही बघू शकता आता आपली छोलेची भाजी शिजून झालेली आहे तयार. आणि आता पूर्णपणे थंड झाली आहे. तिचा थिकनेस बघू शकता तुम्ही, एकदम ग्रेव्ही परफेक्ट झाली आहे. मग अशी गरम गरममध्ये जराशी पातळ वाटत होती, पण आता थंड झाल्यावरती एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी, परफेक्ट सगळं झालेलं आहे. आणि पुरीसोबत खाण्यासाठी बेस्ट झालेले आहे. पुरीसोबत खाण्यासाठी भाजी घट्टच लागते. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. या सगळेजण जेवायला. मस्तपैकी गरमागरम पुरी, श्रीखंड आणि छोले. तुम्ही पण या जेवायला. आणि जेवण झाल्यानंतर असा अभ्यास चालू होता. अभ्यास आम्हाला संध्याकाळीच करावा लागतो, रात्रीचा, कारण दिवसा करून होत नाही. आणि दिवसा केलं की सगळं मध्ये मध्येच येतात मुली. आणि चिकूला पण असं मध्ये यावं लागतं अभ्यास करताना. त्यामुळं रात्री तिची वाट बघायची, कधी झोपते कधी नाही. आणि ती नाहीच झोपली तर मग असं करावं लागतं तिला बघत बघत, कारण ती काय करू देत नाही. स्कूलमध्ये जास्त करून असे कलरिंगचेच काम देतात मुलांना. अभ्यास काही जास्त देत नाहीत, फक्त हे कलर करा, ते कलर करा. आता अभ्यास करून झाला होता. हा अभ्यास सुकवायचा बाकी राहिला होता फक्त. बाकीची सगळी कामं आवरून घेतली होती. सगळं झालं होतं. बस असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.